first date rule ALF. मॅडम घ्या कॉफी. Thank you. तू कधी शिकणार आहेस कॉफी करायला? तू आहेस ना. विसर्स तू खूप छान कॉफी करते. निशी बघ ना कोण आहे. शनाया. प्लीज. ओके. बरं ईशा ऐक ना, तू दार उघडशील ना तर लगेच तोंड बाहेर काढू नकोस. ओके? का? आणि बऱ्याचदा राधिका असते मग ती काहीतरी असतं तुझं उगीच. काहीतरीच असतं. पडली ना मग कळेल तिला. ओ हाय सुमिता. शनाया आहे आतमध्ये. हो. ओके ओके, मला महत्वाचं काम आहे तिच्याकडे. शनाया. ऐक, हाय. कॉफी? नाही नाही, कॉफी नको, ते सगळं राहू देत. मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगायला आली. राधिकाला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डर मिळाली आहे? हो. कोणत्या मूर्खाने ऑर्डर दिली तिला? आणि कसली ऑर्डर? मसाल्याची. ते आपल्या नाक्यावरती स्टॉल लावून बसतात ना उसळ मिसळवाले. एवढंच ना? मला वाटलं कुठल्या तरी 5 स्टार रेस्टॉरंटची ऑर्डर मिळाली तिला. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की ऑर्डर साधी असली ना तरी राधिकाला पैसे बरे मिळतील. बरे म्हणजे किती मिळणार आहे? हार्डली 2-3 हजार मिळतील ना. त्यांनी काय होणार आहे? एक्झॅक्टली. लाखभर रुपये सुद्धा जमणं खूप अवघड आहे. तुला ती म्हण माहितीये, थेंबे थेंबे तळे साचे? समीरा, व्हॉट इज थेंबे थेंबे? आय मीन इट्स नॉट रेनी सीझन ना. शनाया, थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे राधिकाकडे थोडी थोडी अशी खूप अमाऊंट जमा होईल. नाही नाही, पण असं जमून जमून किती जमणार आहेत या? तेच तर. समीरा, तू मिडल क्लास मेंटॅलिटीने विचार करू नकोस. अगं, लाखांचा खेळ आहे हा. आणि इट्स अ बिग अमाऊंट फॉर राधिका. मी तुम्हाला दोघींना सांगण्याचं काम केलं. आता पुढे काय करायचं हे प्लीज तुम्ही बघा. एनिवे मी निघते, ऑफिसला जायला उशीर होतोय. ब्रेकफास्ट करूया सोबत. अगं नको, ती राधिका बाहेर पडायच्या आत ना मला पळायचं. ए यार, काय घाबरतेस यार तू? शी नोज ना वी आर फ्रेंड्स. घाबरत नाही ग, पण ती 1 नंबरची नानांची चमची आहे. मी इकडे आले होते ना, जाऊन सांगेल नानांना. आणि ऑफिस मधनं दमून भागून घरी आल्यावरती नानांचे टोमणे नाही ऐकत बसायचं मला. खूप बोर होतं. एनिवे, बाय बाय बाय. सॅम, थँक्स. बाय. अशी काय बोलत होती? यार ईशा, ऍक्च्युली आय थिंक शी इज राईट. म्हणजे आय हॅव एन आयडिया. या वडापाव घ्या, गरम गरम वडापाव, स्पेशल चटणी. दादा एक वडापाव दे रे. काय भाऊ, धंदा कसा चालून राहिला? दादा बरं चाललंय. वडापाव खाता का दादा? अरे नाही, नको नको. नाही थांबा, दादा घेऊ ना, मला पण टेस्ट पाहायची आहे. 2 दे. हा हो घ्या ताई. हा. घ्या दादा. तर चटणी दे ना. हा रे घे ना. मस्त चटणी आहे. आवडली ना? अरे यार मॅडमनी बनवली, अजून पाहिजे का? धर. काही चटणी मस्त आहे. वडापाव एकदम चांगले असतो. हो ना, मग आता नेहमी इथेच यायचं वडापाव खायला. हा. म्हणजे काय इथंच येणार आहे खाण्याला वडापाव? हे वडे काढ रे पटपट. दादा जरा 10 पाकिट द्या ना अजून. देते. मला थांब, मी देतो. हो. 3, 5, 7, 10 घे. अरे वडापावचे पैसे किती झाले रे? अहो नाही हो दादा, माझ्याकडून फ्री आहे तुम्हाला आज. अरे असं काय करतो? अहो तुम्ही नाही का काल चटणी दिली फ्री मध्ये टेस्टला, आज माझ्याकडून फ्री वडापाव घ्या. बरं हे जे पाकिट आहेत ना, त्याचे पैसे जरा लिहून ठेवा आणि उद्या येऊन घेऊन जा. बर. घ्या दादा वडापाव घ्या. हा गरम गरम वडापाव आहे, चटणी स्पेशल. घ्या 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 घ्या, चटणी घ्या. बरं का भाऊ, बालीने आता तुझ्या हातचा वडापाव घेतला ना, बघ तुझा धंदा कसा चालतोय ते. हा. अरे ती अन्नपूर्णा तर आहेच, पण तिच्या हाताला लक आहे. हा. बाले, तुझी चटणी याला लकी ठरवते. बघ कसा ऑर्डर देतोय ते. घ्या चटणी पाहिजे. काय रे भावा, आता एकदम गर्दी. अरे नाही, अरे चटणी लोकांना ताईने दिलेली आणि ती चटणी एवढी आवडते ना लोकांना,
काय बोलतो, आज गर्दीच गर्दी, दिवसभरात गर्दी आहे. अरे मग तुझ्यावर चटणी कुठे गेली? नाही बघ, काल ताई आल्या होत्या, त्यांनी टेस्ट साठी फ्री मध्ये चटणी दिली मला, आणि ती चटणी लोकांना एवढी आवडते ना. एक काम कर, तू पण घे ना चटणी. ये. अरे पण माझ्या पोटावर का भाव पाहिजे तोय? अरे चटणी घे, फुकट मध्ये देतात, आवडली तर नंतर पैसे दे. हा ये. ताई, त्याला 3 चटणीचे पाकिट द्या. अरे वडापाव बांध ना तू. दादा ते यांना 4 पाकिट दे. अरे दादा आज घेऊन बघ, लागतील असेच संपून जातील बघ. हा आणि वाटल्यास ना पैसे आता नका देऊ, उद्या द्या. हा? असं कसं ताई? भवानीचा टाइम आहे, ते 50 रुपये घेऊन ठेवा, बाकीचं नंतर बघू. घ्या. बर. ईशा ईशा थांब थांब थांब, तिथे राधिका उभी आहे बघ. हाच तो स्टॉल आहे. चल ना सर, वाटलं होतं तिथे. नको कशाला उगाच. शाईक ना, माझ्याकडे आयडिया आहे. हे बघ नको इश्यू होईल उगाच. अगं नाही होणार काही, मी असताना काही इश्यू वगैरे होणार नाही. चल यू जस्ट प्ले अलॉंग. ओके चल ना चल. दादा अहो वडापावची चटणी पण देते ना तुम्हाला, म्हणजे नुसती चटणीच नाही तर यातला मसाला पण देईन ना करून. एक दिवस वापरून पहा तुम्ही, तुम्हाला जर पटला तर मग घ्या. चालेल का? तुमच्याकडे तर माझा नंबर आहे ना? हा मग ठीक आहे. दादा एक वडापाव दे रे. हा एक सेकंड. घ्या. काय कागद, मिरच्या पाहिजे? बापरे, अरे काय टाकलेस, माझं पोट दुखायला लागलं. अहो चांगली आहे चटणी. हे काय चांगली वगैरे नाही, काय घाण चटणी आहे, पोट दुखतंय माझं. काय होतंय? ऐको घाण चटणी आहे, काही पोट दुखायला लागलं माझं. पण तू ही चटणी का खाल्ली सगळं? तुझं काय टाकलं असेल काही सांगता येत नाही. तुला फूड पॉइझनिंग झालं ना तर तुला ऍडमिट करावं लागेल आणि आयसीयू मध्ये न्यावं लागेल. गॉड, कोणी खाऊ नका. कोणी खाऊ नका. काय चटणी चटणी करून राहिले बे वाले? तिच्या पोटात दुखतंय, ते चटणीमुळे नाही, आपल्याला ऑर्डर मिळते ना, माल खपतोय त्यामुळे. तुला काय माहिती माझ्या पोटात का दुखतंय ते? आओ प्लीज कोणी खाऊ नका चटणी, प्लीज कोणीच खाऊ नका. एखादी पोट दुखतंय, प्लीज खाऊ नका. अजिबात खाऊ नका कोणी काही. हो मॅडम, काय पण काय बोलताय? खाऊ नका म्हणजे काय, आमचं गिराईक पळवत आहे का? चला निघा इथून. मी पळवत नाही कोणाला, पोट दुखतंय माझं. आणि निघा काय निघा, त्या बिचारा मुलीला त्रास होतोय तुझी चटणी खाऊन. बिचारी कसली नाटके, चला निघा इथून. हॅलो, हात नाही लावायचा अजिबात. समजतोच कोण आहे तुला? फुकड्या दादा. अरे तुझं जर काय कुंकर मारली ना, उडून जाशील हो तू. कुंकर बिंकर घरी मारा, चला निघा इथून. धंद्याची वाट नका लावू. जम मारे मी तुला. आई आई ए आई आई काय करतो तू? चुकला, तुझी आई पण चुकडीच असेल, मी नाही आई घाबरत. ए आई आई, ही बघ कशी करते.